मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन साक्षीला एकापाठोपाठ एक धक्के देत असतो आणि कोर्टामध्ये आता त्याने असं स्टेटमेंट केलेलं असतं की साक्षी ही खुनाच्या रात्री तेथे आश्रमामध्येच होती आणि तसं तो प्रूव्ह देखील करून दाखवतो. कारण आता साक्षीचा फोन हा त्या आश्रमातच होता आणि हे अगदी तो पुराव्यांसकट प्रूव्ह करून दाखवत साक्षीकडून ते वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण साक्षीच्या फोनवर अर्जुनने आता फोन केलेला असतो आणि त्या फोनची खरोखर रिंग वाजत असते. साक्षी मात्र खूप घाबरलेली असते. दामिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेली असतात. पण तिने जो प्लॅन केलेला असतो तो सुद्धा अगदी फ्लॉप झालेला असतो. अर्जुन सततच साक्षीला म्हणत असतो, आता तरी खरं बोला की हाच फोन तिथे आश्रमामध्ये होता. कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी त्या टेलिकॉम कंपनीकडून घेतले आहेत. सो मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, असं म्हणून अर्जुन अगदी सिरियस झालेला असतो. हा तुमचा फोन आहे का? तेव्हा साक्षी आता नाईलाजाने हो म्हणते. मग दामिनी डोक्यालाच हात लावून बसते. तिच्यावर अक्षरशः आता घाम पुसायची वेळ येते. कारण आज सगळे सूत्रही तिच्या विरोधातच पडत असतात. तर महिपतसुद्धा लेकीच्या काळजीने कासावीस होतो. त्यानंतर अर्जुन विचारतो, म्हणजे तुमच्याकडे 2-2 हँडसेट आहेत? मग साक्षी घाबरतच म्हणते, का बरं? आता माझ्याकडे 2 फोन असणंसुद्धा हा गुन्हा आहे का? आता उद्या तुम्ही म्हणाल मी श्वास घेते हा सुद्धा गुन्हाच आहे. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही तसं नाही. अहो तुम्हाला तर श्वास घेण्याची खूप गरज आहे. मी तर म्हणेन आत्ताच श्वास घेऊन ठेवा. कारण यानंतर कोर्टात मी जे दाखवणार आहे ना ते पाहून तुमचा श्वास नक्कीच अडकणार. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून साक्षी, दामिनी, महिपत सगळेच घाबरलेले असतात की अर्जुन आता कोर्टामध्ये नक्की काय बॉम्ब फोडणार. तर सायली आणि मधुभाऊ मात्र हसत असतात कारण आज साक्षीची पूर्णपणे धांदल उडालेली असते. त्यानंतर अर्जुन सांगतो, मिलॉर्ड, मी साक्षी शिखरे यांच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन रिपोर्ट. कारण विलासचा खून झाला तेव्हा वात्सल्य आश्रमच्या टेलिकॉम कंपनीला कुठले कुठले फोन कनेक्ट झाले होते त्याची लिस्ट मी मागवून घेतली होती आणि त्यामध्ये मिस साक्षी शिखरे यांचा दुसरा नंबर हा ॲक्टिव्ह होता आणि त्याचं लोकेशन आहे वात्सल्य आश्रमाच्या आत. आता असं म्हटल्याबरोबर तेथे असणाऱ्या सगळ्यांनाच धडकी भरते. साक्षी एका क्षणी डोळे बंद करून घेते आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येतं. तेव्हा महिपत आणि दामिनीसुद्धा अगदी धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात. त्याचबरोबर प्रिया आणि नागराज हे दोघेही एकदम शॉक होऊन जातात. तेव्हा सायली, कुसुम, मधुभाऊ, रविराज या सर्वांना मात्र खूप आनंद झालेला असतो. पण एका क्षणी रविराजच्या मनात येतं, म्हणजे साक्षी? असं म्हणून ते आता प्रियाकडे पाहतात अगदी रागातच. कारण त्यांना माहीत असतं या भामट्या साक्षीची मैत्रीण ही प्रिया आहे, आपली लेक. आता अर्जुन तो सुद्धा कोर्टामध्ये पुरावा अगदी सादर करतो. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिखरे, तुम्ही आजही असंच म्हणाल ना की मी वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये गेलेच नव्हते? पण मिलॉर्ड, मिस साक्षी शिखरे या कोर्टामध्ये नेहमीच खोटं बोलत आल्या आहेत. कारण त्या असंच नेहमी पहिल्यापासून म्हणतायत की मी आश्रमाच्या आतमध्ये गेलेच नव्हते. पण त्यांनीच लपवून ठेवलेल्या या दुसऱ्या फोनमुळे सिद्ध झाले की विलासचा खून झाला तेव्हा मिस साक्षी शिखरे या आश्रमाच्या आतमध्येच होत्या. असं अर्जुनने स्टेटमेंट केल्यानंतर दामिनी लगेचच ऑब्जेक्शन घेते. ॲडव्होकेट सुभेदार, इतका वेळ नेमकं काय करतायत ना, मला तेच कळत नाही. म्हणजे ते एवढंच प्रूव्ह करण्याच्या मार्गावर लागले आहेत की साक्षी ही आतमध्ये गेली होती. पण साक्षी आश्रमाच्या आतमध्ये होती याने काय फरक पडतो? विलासचा खून कोणी केला याचा एकही पुरावा ते देत नाहीयेत. अहो मी तर म्हणते साक्षी एका क्षणी आपण असं मानूयात की आश्रमाच्या आतमध्ये गेली असेल, पण हायपोथेटिकली साक्षीनेच तो खून केलाय असं आपण कसं म्हणू शकतो? त्यावरती अर्जुन म्हणतो, पण विलासचा खून साक्षीने केला नाही असंही होत नाही ना ॲडव्होकेट देशमुख. आणि विलासचा खून झाला त्या दिवशी त्यांनी हा दुसरा फोन लपवल्यामुळे त्यांच्यावरचा संशय अधिकच बळावत गेलाय मिलॉर्ड सर. असं म्हणून अर्जुन आता आपली बाजू अजूनच स्ट्रॉंग करत असतो. आणि मी कोर्टाला विनंतीच करेल की सगळ्या पुराव्यांची आता कसून तपासणी व्हावी
आणि मिस साक्षी शिखरे यांचा विलास मर्डर केसशी जे काही कनेक्शन आहे त्याचाही विचार करावा लागेल मिलॉर्ड, असं म्हणून अर्जुन आता कोर्टासमोर आपलं सर्व म्हणणं अगदी व्यवस्थितरित्या पटवून देतो आणि त्यानंतर थँक्यू असं म्हणून आपल्या जागेवर जाऊन बसतो. सर्वजण आता एक्साइट असतात की आता जज साहेब काय निर्णय देतात. अर्जुन देखील अगदी डोळे लावूनच बसलेला असतो. त्याला ऐकायचं असतं की आपण एवढे काही पुरावे आता गोळा केले आहेत जीवाची पर्वा न करता, पण आता जज साहेब नक्की काय निर्णय देतील. पुढे जज साहेब आता सर्व पुराव्यांची पडताळणी करतात, व्यवस्थित तपासून पाहतात आणि म्हणतात आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी जे काही पुरावे सादर केले आहेत या केसची दिशा पूर्णपणे बदलताना दिसत आहे. त्यामुळे मिस साक्षी शिखरे यांची अगदी कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश पोलिसांना देण्यात येत आहे. हे ऐकून मात्र आता अर्जुन, सायली, कुसुमताई, मधुभाऊ, चैतन्य या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. दामिनी आणि महिपत त्याचबरोबर साक्षी या सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी टेन्शन दिसत असतं आणि रविराजच्या सुद्धा, कारण आता आपली लेकसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकेल की काय याची भीती त्याला वाटत असते, कारण प्रिया तर कधी खरं बोलत नाही हे रविराजला कळून चुकलेलं असतं. आता कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर सर्वजण तेथून जायला निघतात तेव्हा साक्षीसुद्धा विटनेस बॉक्सच्या बाहेर येते. दामिनी मात्र तिच्याकडे खूप रागात पाहते, एक शब्दसुद्धा तिच्याबरोबर बोलत नाही अन तशीच तडकन बाहेर निघून जाते. तर साक्षी आता तिथे येताच अर्जुन म्हणतो मिस साक्षी शिखरे असं म्हणून तिचे दोन्हीही मोबाईल तो तिच्याकडे देतो आणि त्यानंतर मग सगळेच जण कोर्टाच्या बाहेर जातात. तेव्हा मधुभाऊ मात्र खूप खुश असतात. दुसरीकडे रात्री आता सगळेजण घरी आलेले असतात तेव्हा प्रियाला रविराजने आता घरी बोलावून घेतलेलं असतं आणि तिची चांगलीच आता उलट तपासणी तो करत असतो. तिला काही गोष्टींचा जाब विचारत असतो. तो म्हणतो अगं केसच्या पहिल्या दिवसापासून तू कोर्टात किंवा मला काय सांगतीये की खुनाच्या रात्री साक्षी ही तिथे आश्रमामध्ये नव्हती, पण आणखी किती खोटं बोलणार आहेस तू तन्वी. तेव्हा प्रिया रडण्याची नाटकं करते आणि म्हणते नाही बाबा नाही, मी खोटं बोलत नाही आहे. अहो हवं तर मी आईची शपथ घेऊन सांगते. तेव्हा रविराज एका क्षणातच तिला गप्प करत म्हणतो आईची खोटी शपथ घ्यायची नाही. मग प्रिया पुन्हा सांगू लागते खरंच बाबा मी साक्षीला तिथे नाही बघितलं, मी खरं सांगतेय बाबा. त्यावेळी रविराज म्हणतो अर्जुनने अगदी पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे की साक्षी त्या रात्री तिथेच होती म्हणून, आणि अर्जुन हा खोटे पुरावे कधीच कोर्टामध्ये देणार नाही. त्यानंतर प्रिया आपली बाजू सावरण्याच्या प्रयत्नात असते आणि म्हणते बाबा असंही होऊ शकतं ना साक्षी दुसरीकडे कुठेतरी लपली असेल, कारण मी जेथे होते ना बाबा तेथून मला फक्त विलास आणि मधुभाऊ हे दोघेच दिसत होते, साक्षी नव्हती दिसत बाबा मला. तेव्हा रविराज रागातच विचारतो हो का, म्हणजे तुला फक्त मधुभाऊ आणि विलास हे दोघेच दिसले का? मग तू कुठल्या कॉन्फिडन्सने एवढं सांगत होती की साक्षी त्या रात्री तेथे नव्हतीच म्हणून? अगं आता तरी कबूल कर की तू खोटं बोलत होतीस म्हणून. मग आता घरातील सगळेजण तेथेच उभे असतात. प्रतिमा आता गप्प राहत नाही. ती म्हणते अगं तन्वी तू किती खोटं बोलू शकतेस ना हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. अगं तुझ्या लग्नाच्या वेळी तू तर सुमनसोबतसुद्धा खोटं बोलली होतीस. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता रूममध्ये आलेले असतात. सायलीला खूप आनंद झालेला असतो. अर्जुनचा हात हातात घट्ट पकडवून ठेवत ती म्हणते मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. अर्जुन म्हणतो हो ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. त्यावेळी सायली म्हणते मधुभाऊ गेली 2 वर्ष अगदी जीवाच्या आकांताने ओरडून सांगतायत की साक्षी आतमध्ये आश्रमामध्ये आली होती, पण या भामट्या प्रियाच्या खोट्या साक्षीमुळे ना हे सिद्धच होत नव्हतं, पण शेवटी तुम्ही सिद्ध करून दाखवलंच. तेव्हा मधुभाऊसुद्धा तेथे आलेले असतात आणि कौतुकाने सायलीकडे पाहतात. त्यांनाही तेवढाच आनंद झालेला असतो आणि मग ते दार नॉक करतात आणि म्हणतात आत येऊ का? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो मधुभाऊ अहो या ना, विचारताय काय? तेव्हा मधुभाऊ म्हणतात जावई बापू तुम्हाला सांगू मी तर खरंच समोर येण्याची ना आशासुद्धा सोडून दिली होती, कारण मधल्या काळामध्ये मी थोडासा बिथरलेला होतो, परंतु तुम्ही कोणत्याही तऱ्हेचा राग मनात न ठेवता
मला निर्दोष सोडण्यासाठी अगदी कायमच प्रयत्न करत होता. तेव्हा अर्जुन प्रामाणिकपणे सांगतो, ते माझं कर्तव्यच आहे मधुभाऊ, कारण एक वकील म्हणून सुद्धा आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा. दुसरीकडे प्रिया म्हणते, आई अगं तेव्हा परिस्थिती वेगळी होती, पण मी कोर्टात तरी कसं खोटं बोलेन सांग बरं तू. तेव्हा रविराज रागातच म्हणतो, अगं मला तर अगदी काडी इतका सुद्धा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. रविराज आता खूपच संतापलेला असतो आणि प्रियाची चांगलीच उलट तपासणी घेत असतो. ते पाहून नागराज म्हणतो, अरे दादा, तेव्हा ती घाबरली असेल, आपण याचा विचार करायला हवा ना. सुमनसुद्धा मग भोळेपणाने म्हणते, हो ना, अहो भाऊजी, तिने तिच्या डोळ्यासमोर खून होताना बघितलाय आणि अशा वेळी तिचं आजूबाजूला लक्ष नसेल गेलं. तेव्हा रविराज संतापूनच म्हणतो, पण तशी साक्ष द्यायला हवी होती ना हिने. आजूबाजूला कोणी होतं की नव्हतं हे सांगायला नको का तिने कोर्टात. परंतु तिने केलं काय तर त्या साक्षीची बाजू घेतली. तेव्हा प्रिया आता पुढे येते, रविराजचा हात विश्वासाने पकडते आणि म्हणते, मी त्या साक्षीची बाजू का घेईन बाबा. तेव्हा रागातच रविराज सांगतो, अगं मग कोर्टामध्ये स्टेटमेंट जे दिलं त्याचा अर्थ काय होतो. अगं तू कोर्टामध्ये असंच म्हणाली ना की तुला नक्कीच माहीत होतं की साक्षी ही तेथे नव्हती म्हणून. अगं असं का बोललीस, उत्तर दे तन्वी, असं रागातच रविराज विचारतो. प्रिया घाबरूनच आता नागराजकडे पाहते. तो आता तिला काहीतरी खुणावत असतो, तर प्रिया लगेचच चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा ती आता चक्कर येऊन खाली पडणार तितक्यात तन्वी तन्वी करत नागराज पुढे येतो, तिला पकडतो आणि लगेचच तेथे खुर्चीत बसवतो. तेव्हा तन्वी बाळा काय झालं असं सुमन आणि काळजीनेच प्रतिमासुद्धा विचारत असतात. तर आता सुमन लगेचच तिला पाणी देते. रविराजला माहीत असतं की झाली पुन्हा हिची आपली नाटकं सुरू. इकडे मधुभाऊ हे अर्जुनला विचारतात, मी तुमच्यावर अविश्वास दाखवला, तुम्ही माझ्यावर रागवला तर नाही ना जावई बाबू. तेव्हा सायली म्हणते, असं का करताय मधुभाऊ, अहो असं का बोलताय, अहो यांनी तुमच्या वागण्याचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही तर. मग मधुभाऊ म्हणतात, मला ना सतत भीती वाटत राहायची, जर मला जन्मठेप झाली तर काय होणार आणि माझ्या मुलाबाळांचं काय होईल. मला यावेळी सायलीची काळजी वाटत नव्हती, कारण तुम्ही होतात तिच्याबरोबर तिच्यासोबत, पण इतर मुलांचं काय हा प्रश्न नेहमीच माझ्या डोळ्यासमोर यायचा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुम्ही त्यांना मोठं होताना बघणार आहात मधुभाऊ, कारण श्रेयश मानसी यांचं लग्नसुद्धा होणार आणि तुम्ही त्यांचं लग्नसुद्धा पाहणार. ही 2 वाईट वर्ष तुमच्या आयुष्यात आली होती हे तुम्ही कधीच विसरूनसुद्धा जाल. तेव्हा मधुभाऊ कौतुकानेच अर्जुनकडे पाहतात आणि म्हणतात, तुमच्या तोंडात ना जावई बापू साखर पडो. अहो तो महिपतना स्वतःच्या मुलीला सोडवण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण आता मात्र मला खात्री वाटायला लागली की तुम्ही मला आणि माझ्या मुलांना नक्कीच न्याय मिळवून देणार. त्यानंतर आता अचानकच अर्जुनच्या मोबाईलवर चैतन्याचा फोन येतो. तेव्हा ते फोनवरचं बोलणं ऐकून अर्जुन आता घाबरतो आणि विचारतो, काय. मग आता सायली आणि मधुभाऊंनासुद्धा काळजी वाटू लागते की काय झालं असेल. अर्जुन म्हणतो, थांब मी लगेच येतो हा चैतन्य, असं म्हणून जेव्हा तो फोन ठेवतो तेव्हा मात्र मधुभाऊ विचारतात, जावई बापू सगळं ठीक आहे ना. सायलीसुद्धा विचारते, अहो काय झालं, सगळं आहे ना हो ठीक. मग आता अर्जुन म्हणतो, हो सगळं ठीक आहे आणि आता सगळं काही ठीकच होणार आहे, काळजी करू नका. सायली मी चेंज करतो, तूसुद्धा माझ्याबरोबर पटकन चल. तेव्हा सायली म्हणते, हो जाऊयात आपण. दुसरीकडे प्रियाची अजूनच नाटकं सुरू असतात. डोक्याला हात लावून चक्कर येण्याचं नाटक करत तेथे खुर्चीत मस्त बसलेली असते. मग आता तन्वी बेटा पाणी पिऊन घे ना गं, असं आता सुमन पुन्हा पुन्हा म्हणते. तर प्रिया कशीबशी आता पाणी पिते आणि मग त्यानंतर नागराज म्हणतो, दादा अरे बघ ना, तू काहीसुद्धा हिला विचारतोस आणि मग हिला कशी चक्कर येते, नाही सहन होत रे तिला, तू तिला का विचारतोस मग. त्यावेळी सुमनसुद्धा म्हणते, अहो भाऊजी खरंच मला ना कायदा वगैरे नाही कळत, पण आपणच आपल्या मुलीवर विश्वास ठेवायला हवा हो. मग आता रविराज रागातच म्हणतो, पण त्यासाठी ना सुमन, अगं हिने हिचं वागणंसुद्धा सुधारायला हवं. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो तुम्ही बोलताय ना ते सगळं खरं आहे, पण आता राहू द्यात, आता उगीच तिची तब्येतसुद्धा बिघडायला नको. तेव्हा रविराज मात्र आता रागातच
प्रियाकडे पाहत असतो. त्यानंतर सुमन सांगते, मला काय वाटतं आज तन्वीने ना इथेच राहायला हवं, कारण मी कल्पना वहिनींना फोन करून सांगते तिला जरा आरामाची गरज आहे. तेव्हा ठीक आहे असं आता प्रतिमा म्हणते. मग त्यावेळी सुमन कल्पनाला कॉल करत असते. तर तन्वी बेटा चल तू तुझ्या रूममध्ये, प्रतिमा म्हणते आणि तिला लगेचच रूममध्ये घेऊन जाते. आता प्रिया तेथून गेल्यानंतर सुमन कल्पनाला कॉल करते आणि म्हणते, वहिनी अहो तन्वीला जरा वीकनेस आलाय, त्यामुळे आजच्या दिवस तिने इथे राहिलं तर चालेल का? आणि उद्या कोर्टामध्ये ती इथूनच जाईल. मग तेव्हा कल्पना आता तिकडून हो म्हणते. मग सुमन आता बरं ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते. दुसरीकडे दामिनी आता तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेव्हा महिपत आणि साक्षीसुद्धा तेथे आलेले असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर आता खूप काळजी दिसत असते. तेव्हा आता रागातच दामिनी म्हणते की कुठल्या ग्रहावरची माणसं आहात तुम्ही? मला वाटलं होतं तुला तरी थोडी अक्कल असेल, पण नाही ग, तुला अजिबात अक्कल नाही आहे. तू सुद्धा अगदी निर्बुद्धच आहे. तेव्हा महिपत आता विचारतो, तू सुद्धा निर्बुद्ध म्हणजे? त्याला असं वाटत असतं की हिने ऑलरेडी मला निर्बुद्ध म्हणूनच टाकले. मग दामिनी म्हणते की ओ तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका, मी साक्षीबरोबर बोलतीये ना. अगं साक्षी, मी तुला काय सांगितलं होतं? तू आश्रमात गेलीयेस हे कबूल कर. मग का फिरलीस तू? तेव्हा साक्षी म्हणते, मला त्या क्षणी जे योग्य वाटलं तेच मी केलं. तेव्हा दामिनी रागातच विचारते, काय योग्य? आणि हे तुला योग्य वाटलं? तो अर्जुन तिकडे पुराव्यानिशी सिद्ध करतोय की विलासचा मर्डर झाला त्या दिवशी तू त्या आश्रमात होतीस. ही तू म्हणतीयस की मी नव्हते? अगं कुणी सांगितलं, कुणी शिकवलं तुला असं वागायला? अशी विहीर दिसली समोर तर पटकन जाऊन उडी मारायची. कोण सांगतं तुला? हे तुझे हुशार वडील सांगतात का? अहो काय हो शिखरे, तुम्ही सांगितलं का? असं रागातच ती विचारते. तेव्हा महिपत म्हणतो, नाही नाही, मला काही वेळ लागले का? अहो मी काही नाही सांगितलं. तेव्हा दामिनी शांततेत विचारते, ए साक्षी, नक्की कोणी सांगितलं तुला? तेव्हा साक्षी शांतपणे सांगते की मला प्रियानेच सांगितलं. मग आता काय? असं आता महिपत आणि दामिनी हे दोघेही आश्चर्याने तिला विचारतात. साक्षी म्हणते हो असं म्हणून तिला आठवत असतं आणि ती महिपत व दामिनीला सांगत असते की जेव्हा आपण सगळे सकाळी कोर्टामध्ये गेलो तेव्हा प्रियाला मी याबद्दल सगळं सांगितलं की कोर्टामध्ये मी सांगणार आहे की मी आश्रमाच्या आतमध्ये होते म्हणून. त्यावेळी प्रिया सकाळी म्हणाली की ती दामिनी काय वेडी झाली आहे का? अगं ती तुला तर फासावर लटकवेल. मग आता साक्षी म्हणते, अगं एक मिनिट, त्या दामिनीचं एवढंच म्हणणं आहे की मी इतके वेळा ऑलरेडी खोटं बोलली आहे. जर अजून एकदा खोटं बोलले ना तर या सगळ्यामध्ये मी उगीचच अडकत जाईल. त्यापेक्षा मी तिथे होते हे मान्य करून मोकळी हो. आता यातून अंग तरी काढून घेता येईल. आणि मी आश्रमात होते याचा अर्थ खून मी केलाय असा नाही ना होत. म्हणून साक्षी तिला समजावते, हे बघ प्रिया, ऑलरेडी मी खोटं बोलण्यासाठी खूप फाईन भरला आहे. मग आता प्रिया सांगते, अगं साक्षी, मला विश्वास बसत नाहीये की तुझ्यासारखी हुशार मुलगी दामिनीच्या जाळ्यामध्ये कशी अडकू शकते. अगं तिने तुझा ब्रेन वॉश केलाय, तुला कळत नाही का? अगं मला एक सांग, तुला काय वाटतं? आता तू कबूल केलं कोर्टामध्ये की खुनाच्या रात्री तू इथे होती, तर तो अर्जुन काही गप्प बसणार आहे का? नाही ना. अगं तो एका मिनिटात सिद्ध करेल की खून ना तूच केलाय. बरं ते सगळं सोड, कारण 2 वर्ष झाले मी ओरडून ओरडून कोर्टामध्ये सांगतीये की खुनाच्या रात्री तू तिथे नव्हतीस. मग ही साक्ष खोटी नाही का ठरणार? मग आता साक्षीसुद्धा सगळ्या घटनेचा विचार करते आणि म्हणते, असं होऊन नाही चालणार, कारण तुझीसुद्धा साक्ष ना खूप महत्त्वाची आहे प्रिया. अगं हाच तर आपल्या केसचा पाया आहे. तेव्हा प्रिया म्हणते की अगं हाच पाया ना ती दामिनी हलवायला निघाली आहे. अगं आपण जर कोर्टात हे मान्य केलं की तू तिथे होतीस तर अर्जुनच्या हातामध्ये आयतं कोलीत मिळेल. मग आता साक्षीसुद्धा या गोष्टीचा खूप विचार करू लागते की प्रिया म्हणते त्यामध्ये काहीतरी तथ्य असू शकतं. म्हणूनच प्रिया आता सांगते, अगं मी तुला म्हणाले होते ना, ही दामिनीसुद्धा त्या माकडिणीसारखी काय करेल तर स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर बसेल आणि स्वतः सेफ राहील.
आणि ती आता ना तुला बुडवायला निघाली असं जेव्हा ती स्पष्टपणे सांगते तेव्हा मात्र साक्षीचे डोळे उघडतात. मग आता प्रिया अजूनच म्हणते, तुला होईल जन्मठेपेची शिक्षा आणि दामिनी काय सर्वांना सांगेल, माझी क्लायंटच माझ्याशी खोटं बोलली, त्यात माझा काय दोष आहे, असं म्हणून ती आपोआप निसटून जाईल. आता स्वतःची युक्ती वापरण्याची हीच करेक्ट वेळ आहे. आता एकतर त्या दामिनीचं ऐकून कबूल करून स्वतः फासावर लटक, किंवा आपण जे 2 वर्ष ठामपणे बोलत आलोय त्यावर अडून राहायचं, असं प्रियाने चांगलाच मोलाचा सल्ला साक्षीला दिलेला असतो आणि त्यामुळे साक्षीने ही सगळी साक्ष कोर्टामध्ये फिरवलेली असते. हे सगळं आता साक्षीने दामिनीला सांगितल्यानंतर दामिनी विचारते, म्हणजे तुझा त्या प्रियावर विश्वास बसला माझ्यापेक्षा? त्यावेळी साक्षी म्हणते, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अहो एकदा तुम्ही फक्त माझ्या बाजूने विचार करा ना, कारण मॅम तो भयंकर एक्सपिरियन्स होता. मला तर डिप्रेशन आलं होतं त्या सगळ्या गोष्टींचं. अहो एवढी दिवस जेलमध्ये राहायचं म्हटल्यानंतर खायचं काम नाही आहे ना. आणि त्या क्षणी जर मी हे मान्य केलं असतं की त्या रात्री मी आश्रमात होते आणि जर त्या अर्जुन सुभेदाराने हे प्रूव्ह केलं असतं की खून मीच केलाय, तर मग वैतागूनच दामिनी सांगते, अगं मी ते बघून घेतलं असतं ना, ते माझं काम आहे ना, मी पाहिलं असतं पुढे काय करायचं आणि काय नाही. अगं गेली 20 वर्ष मी हेच काम करतीये, अर्जुनने पुढे काय केलं असतं, त्याची पुढची खेळी कोणती आहे हे मला कळलं होतं आणि म्हणूनच मी तुला सेव्ह करत होते ना. पण नाही, तरीही तू कोर्टामध्ये खोटंच बोलतीयस. तू आश्रमात गेली होतीस पण तूच खून केला नाहीये हे आर्ग्युमेंट ऑलरेडी मी दिलं होतं की नाही. पण तू हे स्वतःहून कबूल केलं असतं तर आपण सेफ झालो नसतो का, असा प्रश्न दामिनी साक्षीला करते आणि तिच्यावर खूप भडकते. आणि मग नंतर पुन्हा म्हणते, तुम्हा बाप लेकांना ना फक्त आणि फक्त स्वतःची अक्कलच चालवायची आहे. आता काय काय निस्तरायचंय मी, असं रागातच त्या दोघांना ती विचारते. तेव्हा साक्षी आणि महिपत एकदम गप्प असतात आणि एकमेकांकडे पाहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सरंजावे हे टी व्हीवर बातम्या पाहत असतात. त्यामध्ये आता सरंजावे ऐकतो की अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिखरेचा पर्दाफाश कोर्टामध्ये केलाय. पण आश्रम केसच्या वेळी इन्चार्ज असलेले सरंजावे यांच्यावर संशय वाढतोय. तेवढ्यातच अर्जुन सुद्धा तेथे येतो. आता सरंजावेला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा अर्जुन आता एक फाईल घेऊन तेथे आलेला असतो आणि म्हणतो की या फाईलमध्ये ना तुझ्या सगळ्या इलिगल कामांची नोंद आहे, ते सुद्धा अगदी पुराव्यांसकट. तेव्हा सरंजावे खूप घाबरतो. तर आता टी व्हीवर अजूनही सरंजावे विरोधातच बातम्या झळकत असतात, त्यामुळे सरंजावे खूप घाबरतो. मग अर्जुन ती फाईल समोर पकडतो आणि म्हणतो, हे बघ, आता आमची साथ द्यायची की अजून हा ड्रामा करत राहायचं, हे सगळं आणि सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. तेव्हा सरंजावे आता खूप घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.